नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपमधील बेसिक इलेक्ट्रॉनिक्स नावाचा जो सब्जेक्ट आपला आहे त्यामधील शेवटचा युनिट आपण सुरू केलेला आहे, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय। आता यामध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितलं की नीड ऑफ पॉवर सप्लाय काय आहे, त्यानंतर बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय। पॉवर सप्लायच्या ब्लॉक डायग्राम बघताना आपण बघितलं की एसी इनपुट सप्लाय तुम्ही ट्रान्सफॉर्मरला देता। ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन आहे कन्वर्जन ऑफ हाय व्होल्टेज इनटू लो व्होल्टेज। त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट आपण रेक्टिफायरला देतो। रेक्टिफायरचं फंक्शन आहे कन्वर्जन ऑफ एसी सिग्नल इनटू पल्सेटिंग डीसी सिग्नल। मग या ठिकाणी रेक्टिफायर तीन टाईपचे आहेत, एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, दुसरा आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि थर्ड वन आहे ब्रिज वेव्ह रेक्टिफायर। ओके, त्यानंतर रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये एसी कंपोनेंट्स प्रेझेंट असतात, म्हणजे त्याला आपण म्हणतो अनवांटेड एसी सिग्नल। दिस इज कॉल्ड ॲज द रिपल। ओके, तर हे रिपल रिमूव्ह करण्यासाठी आपण रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते फिल्टरला अप्लाय करत असतो, म्हणजे स्मूथिंग सर्किट। मग यामध्ये फिल्टर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, जसे की कॅपॅसिटर इनपुट फिल्टर, इंडक्टर फिल्टर, LC फिल्टर, CLC फिल्टर, CLC फिल्टर म्हणजे पाय फिल्टर, RC फिल्टर, असे वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स आहेत। मग यामधलं तुम्ही कुठलाही फिल्टर ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही वापरू शकता। फिल्टरचं जे आउटपुट आहे ते कंप्लीट DC सप्लाय आहे, परंतु हे कॉन्स्टंट DC सप्लाय नाही आहे, ते अनरेग्युलेटेड DC सप्लाय आहे। अनरेग्युलेटेडचा अर्थ असा होतो की तुम्हाला जर 12 व्होल्ट आउटपुट पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्स्टंट 12 व्होल्ट भेटण्यासाठी व्होल्टेज रेग्युलेटर अप्लाय करणं गरजेचं आहे। ओके, मग व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये दोन प्रकारच्या IC आहेत, एक आहे 78XX सिरीज आणि दुसरे आहे 79XX सिरीज। जर आपल्याला पॉझिटिव्ह आउटपुट व्होल्टेज पाहिजे असेल तर आपण 78 सिरीजची IC वापरतो। जर आपल्याला निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज पाहिजे असेल तर आपण 79 सिरीजची IC वापरतो। आता 78XX आणि 79XX यामध्ये XX काय डिफाईन करतो, तर XX हा आउटपुटला पाहिजे असणारं व्होल्टेज डिफाईन करतो। समजा आपल्याला 12 व्होल्ट आउटपुट पाहिजे असेल प्लस 12 व्होल्ट, तर आपण व्होल्टेज रेग्युलेटरची IC यूज करणार 7812। This 12 indicates that the positive output voltage. If you require the negative output voltage, then we are applying 7912 voltage regulator IC. That means here 12 indicates that the minus 12 volt. Why minus 12 volt? We have taken the 79 series IC. Okay, this is for the identification purpose. Okay, त्यानंतर आता स्मूथिंग सर्किटचं काम काय आहे, तर रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये असणारा अनवांटेड AC सिग्नल रिमूव्ह करण्याचं काम हा तुमचा स्मूथिंग सर्किट म्हणजे फिल्टर करत असतो। परंतु फिल्टरचं आउटपुट हे कॉन्स्टंट DC सप्लाय भेटत नाही, त्यासाठी आपण त्याला रेग्युलेटरला अप्लाय करत असतो, व्होल्टेज रेग्युलेटर यूज करतो आपण त्या ठिकाणी। ओके, आणि व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट हे तुमचं रेग्युलेटेड DC सप्लाय आपण आपल्या लोडमध्ये यूज करत असतो। ओके, या ठिकाणी एक सिम्प्लिफाईड डायग्राम दाखवलेली आहे की जिथे तुम्हाला खाली काही वेवफॉर्म्स दिसत आहेत। 230 व्होल्ट सप्लाय आपण अप्लाय करतो इनपुटला, ट्रान्सफॉर्मर त्या सप्लायला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केल्यानंतर वेवफॉर्मची मॅग्निट्यूड बघा कमी झाली आहे, याचा अर्थ AC सप्लाय 230 जो अप्लाय केला आहे तो 110-120 व्होल्टपर्यंत कमी झालेला आहे। ओके, तर तो AC सप्लाय तुम्ही रेक्टिफायर सर्किटला अप्लाय करता। रेक्टिफायरचं फंक्शन आहे कन्वर्जन ऑफ AC इनटू पल्सेटिंग DC। तो DC मध्ये रेक्टिफाईड आउटपुट दिसतंय तुम्हाला, ते रेक्टिफाईड आउटपुट आपण स्मूथिंग सर्किटला अप्लाय केलं आहे। स्मूथिंग सर्किट म्हणजे फिल्टर। ओके, आता फिल्टर म्हणणे काय केलं, समजा तुम्ही कॅपॅसिटर फिल्टर वापरलं तर रेक्टिफायरच्या आउटपुटला आपण
कॅपॅसिटर जर अप्लाय केला तर कॅपॅसिटर हा AC सप्लायने चार्ज होत असतो आणि DCने तो डिस्चार्ज होत असतो. जर कॅपॅसिटर रेक्टिफायरच्या आउटपुटला कनेक्ट केला आणि रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये जर काही प्रमाणात AC कंपोनंट प्रेझेंट राहिले तर तो कॅपॅसिटर चार्ज होतो. तो कुठपर्यंत चार्ज होतो? VM = VC, म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज येईपर्यंत तो चार्ज होतो. एकदा ती कंडिशन आली की मॅक्झिमम व्होल्टेजची, डायोड्स ऑफ होतात आणि कॅपॅसिटरचं थ्रू डिस्चार्जिंग चालू होतं. लोडला तो DC सप्लाय प्रोव्हाइड करतो. ओके, त्यानंतर आपण कॉन्स्टंट DC सप्लाय पाहिजे असल्या कारणाने आपण पुढे रेग्युलेटरचा यूज केलेला आहे. मग रेग्युलेटर आत्ताच बघितलं आपण 2 प्रकारचे आहेत. एक आहे पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर, दुसरा आहे निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर. पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर आयडेंटिफिकेशनसाठी 7-8 सिरीजची IC आहे आणि निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर आयडेंटिफिकेशनसाठी 7-9 सिरीजची IC आहे. आणि त्यानंतर आपल्याला जेवढा व्होल्टेज पाहिजे तेवढं प्रोड्यूस झाल्यानंतर तुम्ही ते लोडला अप्लाय करू शकता. आता सॅम्पल फॉर्मॅटमध्ये एक रेग्युलेटेड पॉवर सप्लायची सर्किट डायग्राम या ठिकाणी आपण दाखवलेली आहे. आता बघा, इनपुटला एक ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कसा ओळखतो? तर प्रायमरी वाइंडिंग ह्या जास्त आहेत ॲज कम्पेअर टू सेकंडरी वाइंडिंग, बरोबर आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट आपण रेक्टिफायरला दिलं. या ठिकाणी त्यांनी ब्रिज रेक्टिफायर वापरलेला आहे, येतं लक्षात. ब्रिज रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते फिल्टरला दिलं. या ठिकाणी पाय फिल्टर दाखवलेला आहे. पाय फिल्टर नंतर आपण रेग्युलेटर अप्लाय केलेला आहे. या ठिकाणी झिनर व्होल्टेज रेग्युलेटर यूज केलेला आहे, कारण की यामध्ये झिनर डायोड वापरलेला आहे. ओके, आणि त्यानंतर व्होल्टेज डिवायडरचा यूज केलेला आहे. व्होल्टेज वेगवेगळ्या नंबर ऑफ पॉईंट्समध्ये डिवाइड झालेलं आहे आणि ते तुम्ही लोडला अप्लाय करू शकता. ओके, आता यामधून आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय व्होल्टेज रेग्युलेशन अँड लाईन रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे लोड रेग्युलेशन. लोड रेग्युलेशन इज अ मेजर ऑफ द ॲबिलिटी ऑफ अ रेग्युलेटर टू मेंटेन कॉन्स्टंट DC आउटपुट डिस्पाईट चेंज इन लोड करंट. म्हणजेच काय? व्होल्टेज रेग्युलेशनचा अर्थ काय होतो की तुम्हाला आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं आहे, जरीही तुमचा इनपुटचा करंट चेंज होत असेल तरी. आणि त्या ॲबिलिटीला आपण लोड रेग्युलेशन असं म्हटलेलं आहे. मग लोड रेग्युलेशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे लोड रेग्युलेशन = VNL - VFL डिवायडेड बाय VFL into 100%. दिस इज द पर्सेंटेज ऑफ लोड रेग्युलेशन. VNL म्हणजे नो लोड व्होल्टेज, VFL फुल लोड व्होल्टेज. त्या दोघांचा डिफरन्स डिवायडेड बाय फुल लोड व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय 100. दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ लोड रेग्युलेशन. आपल्याला लाईन रेग्युलेशन काढायचं आहे. तर लाईन रेग्युलेशन कॅन बी डिफाईन ॲज द पर्सेंटेज चेंज इन द आउटपुट व्होल्टेज फॉर गिवन चेंज इन इनपुट व्होल्टेज. लाईन रेग्युलेशनचा अर्थ काय होतो? जेव्हा इनपुटचं व्होल्टेज काही प्रमाणात चेंज होतं तर त्या प्रमाणामध्ये आउटपुटचं व्होल्टेज किती प्रमाणात चेंज होतं याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याला लाईन रेग्युलेशन असं म्हटलेलं आहे. तर लाईन रेग्युलेशन काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे del V output divided by del V in multiplied by 100%. Del V output is nothing but change in output voltage divided by change in input voltage multiplied by 100%. This is the percentage of load regulation. Percentage of line regulation. Line regulation can be calculated using the following formula also. Del V output divided by del V output divided by V output into 100% divided by del V input. Okay, this is also called as the source regulation. Okay, आता बघा एक्झाममध्ये आपल्याला डिफाईन लोड अँड लाईन रेग्युलेशन असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा टॉपिक आहे झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. झिनर डायोड हा व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून कसा वापरला जातो? तर तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय बघा, इनपुट व्होल्टेज अप्लाय केलं आहे, RS सोर्स रेजिस्टन्स लावला आहे, एक झिनर डायोड अप्लाय केलेला आहे. VZ म्हणजे झिनर व्होल्टेज, IZ म्हणजे झिनर
करंट या ठिकाणी दिसतोय आणि आउटपुटला आपण लोड रेजिस्टन्स यूज केलेला आहे. ओके, आता याचं वर्किंग प्रिन्सिपल काय सांगतोय, तर झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर कसा यूज केला जातो. अ व्होल्टेज रेग्युलेटर इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट दॅट प्रोव्हाइड्स अ स्टेबल DC व्होल्टेज independent of the load current, temperature and AC line voltage variation. म्हणजेच काय, व्होल्टेज रेग्युलेटर हा असा इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे किंवा असं डिव्हाइस आहे की जे आउटपुटचं DC व्होल्टेज स्टेबल ठेवण्यासाठी उपयोगात येत आहे. त्याच्यावरती लोड करंटचा, टेम्परेचरचा किंवा लाईन व्होल्टेजचा काही फरक पडत नाही जरी व्हेरिएशन झालं तरी. A Zener diode of a breakdown voltage VZ is reverse connected to the input voltage source VI across a load resistance RL and a series resistance RS. म्हणजेच काय, ज्यावेळी झिनर डायोड ब्रेकडाऊन मधील जो व्होल्टेज आहे ते रिव्हर्स पुन्हा लोड करंटकडून, लोड व्होल्टेजकडून किंवा लोड रेजिस्टन्सकडून इनपुटला जोडलेलं आहे. द व्होल्टेज अक्रॉस द झिनर will remain steady at its breakdown voltage Vz for all value of Zener current Iz as long as current remains in the breakdown region. म्हणजेच काय, या सर्किट डायग्राममध्ये काय दिसतंय आपल्याला की या ठिकाणी झिनर डायोड जरी तुमचा ब्रेकडाऊन रिजनमध्ये गेला तरी आउटपुटचा लोड रेजिस्टन्स हा तुम्ही इनपुटच्या व्होल्टेज सप्लायला जोडलेला आहे. ओके, आणि त्यामुळं काय होतं आहे, तुमचं झिनर व्होल्टेज आहे थ्रूआउट दी ऑपरेशन हे कॉन्स्टंट राहत आहे. A regulated DC output voltage V output is equal to Vz is obtained across the RL whenever the input voltage remains within a minimum and maximum voltage. Basically there are two type of regulations. आपण आत्ताच बघितले की दोन टाईपचे रेग्युलेशन्स आहेत व्होल्टेज रेग्युलेशन. एक आहे लोड रेग्युलेशन, लाईन रेग्युलेशन, दुसरा आहे लोड रेग्युलेशन. इन लाईन रेग्युलेशन, in this type of regulation series resistance and load resistance are fixed. Only input voltage is changing. Output voltage remain the same as long as input voltage is maintained above minimum value. म्हणजेच काय, यामध्ये लोड रेजिस्टन्स आणि सिरीज रेजिस्टन्स दोन्ही कॉन्स्टंट ठेवले जातात. आउटपुटचं व्होल्टेज ही तुमचं चेंज होतं जेव्हा तुम्ही इनपुटचं व्होल्टेज चेंज करता. The load regulation, in this type of regulation input voltage is fixed and load resistance is varying. Okay, लोड रेग्युलेशनमध्ये इनपुटचं व्होल्टेज फिक्स असतं आणि आपण त्याचे रेजिस्टन्सेस व्हॅरी करत असतो. आउटपुट व्होल्टेज रिमेन सेम as long as load resistance is maintained above the minimum value. This is called as the working principle of a Zener diode as a voltage regulator. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो टॉपिक आहे हा टॉपिक म्हणजे आपण मागे जो शिकलो की डायोड म्हणजे काय, डायोडचे ॲप्लिकेशन्स हे रेक्टिफायर आहेत. रेक्टिफायरचा यूज आपण करण्यासाठी त्याला DC आउटपुट व्होल्टेज भेटण्यासाठी आपण फिल्टरचा स्टडी केला आहे. फिल्टर स्टडी झाल्यानंतर आपण रेग्युलेटर व्होल्टेज स्टडी केलं, व्होल्टेज रेग्युलेटर स्टडी केलेत. हे सर्व ब्लॉक कंबाईन झाल्यानंतर तयार होतोय DC पॉवर सप्लाय. ओके, आता आपल्याला इथून पुढचा टॉपिक बघायचा आहे सिरीज अँड शंट व्होल्टेज रेग्युलेट. ट्रान्झिस्टर ॲज अ सिरीज अँड शंट व्होल्टेज रेग्युलेटर. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूयात. यावरती जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काही टॉपिक समजला नसेल तर माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे. तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या क्वेरीज सॉल्व करू शकता. थँक्यू टू ऑल ऑफ यू.